नमस्कार. आज आपण नोटरी आणि रजिस्टर्ड डीड मधला नेमका फरक काय तो समजून घेऊ. एखादे डॉक्युमेंट नोटरी करायचे की रजिस्टर करायचे, स्वस्तात करायचे की जास्त पैसे खर्च करायचे, हे महत्त्वाचे नसून कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे. नोटरी म्हणजे नेमकं काय, तर नोटरी कायद्यानुसार सरकारमार्फत नियुक्त केलेल्या नोटरी अधिकाऱ्यासमोर एखाद्या लीगल डॉक्युमेंटमधील पक्षकार प्रत्यक्ष हजर राहून सह्या करतात व नोटरी अधिकारी त्याची ओळख गव्हर्नमेंट ID प्रूफ मार्फत तपासून सही व शिक्का डॉक्युमेंटवर करतो व तशी नोंद त्याच्या जवळील रजिस्टरमध्ये करतो. नोटरी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे सहीची आणि ओळखीची अधिकृत खात्री. म्हणजे डॉक्युमेंटवर सही करणारा माणूस हा तोच आहे ना याची अधिकृत खात्री करणे, कारण नंतर कोणी ही सही माझी नाही असे म्हणू नये, ज्यामुळे खोटेपणाचे दावे कमी होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, नोटरीने कधीही स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित होत नाही. नोटरीने कधीही डॉक्युमेंटची नोंदणी गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड होत नाही. कायद्यानुसार नोटरी फक्त डॉक्युमेंटमधील पक्षकाराची सही आणि ओळख याची सत्यता प्रमाणित करतो. परंतु जर नोटरी अधिकारी कायद्याने सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर फॉलो करत नसेल, म्हणजे व्यक्तिशः पक्षकार हजर नसतील, त्यांचे ओळखपत्र पडताळणी केली नसेल व व्यवहाराची नोंद रजिस्टरमध्ये योग्यरित्या नोंदवली नसेल, तेव्हा असे नोटरी केलेले डॉक्युमेंट देखील चॅलेंज केले जाऊ शकतात. सामान्यतः नोटरी करता येणारी कागदपत्रे कोणती, तर ॲफिडेव्हिट, डिक्लेरेशन, इंडेमनिटी बॉन्ड, संमतीपत्र, तात्पुरते करारनामे, ट्रू कॉपीज. जेथे सही करणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष तीच आहे ना, म्हणजे त्याची ऑथेंटिक लागते, तेथे नोटरी करणे गरजेचे असते. आता रजिस्टर्ड डीड म्हणजे नेमके काय, तर रजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणजेच नोंदणी कायदा 1908च्या कलम 17 प्रमाणे स्थावर मालमत्तेच्या संबंधित दस्तऐवजांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. यामध्ये 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेची विक्री म्हणजेच सेल डीड, तसेच गिफ्ट डीड, 1 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा भाडे करार, तसेच मालमत्ता गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाचे दस्तऐवज म्हणजेच गहाणखत, हक्क सोडपत्र, वाटणीपत्र इत्यादी मालमत्तेच्या हक्कांमध्ये बदल करणारा कुठलाही दस्तऐवज हा नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर कलम 17 अंतर्गत अनिवार्य दस्तऐवज नोंदणीकृत नसेल तर त्याला कायदेशीर वैधता मिळत नाही आणि तो न्यायालयामध्ये पुराव्यासाठी मान्य केला जात नाही. थोडक्यात मालमत्तेचे कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी कलम 17 अंतर्गत दस्तऐवज उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे म्हणजे रजिस्टर करणे अनिवार्य आहे.